हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे उपवासाचे गुलाबजामू आणि खूप सोपे आहे. आणि बघा तुम्ही टेस्ट करून, ज्याला उपवास असतात 9 दिवसाचे, तर काहीतरी असं गोड वगैरे खावंसं वाटतं. तेच आमटी भाकरी तेच बनवून बनवून जर का कंटाळले असतील तर हे ट्राय करून नक्की बघा. आणि 1 घंट्यामध्ये गुलाबजामू होऊन तयार होतात असे हे गुलाबजामू आहे. आणि लवकर लवकर असं ते रस पितात आणि लगेच आपण 20 मिनिटामध्ये त्याचं वेट केलं ना थोडं की लगेच आपण खाऊ शकतो असे हे गुलाबजामू आहेत. तर 250 ग्राम इथे मी खवा घेतलाय आणि 4 चम्मच आपण भगरचं पीठ आणतात बरेचसे दळून, किंवा रेडीमेड पण तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 4 चम्मच मी भगरीचं पीठ टाकलंय. आणि कुठलंही तुम्ही भगरीचं पीठ टाकू शकता, म्हणजे तुम्ही घरी जर का भगर दळून आणलेली असेल तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेऊ शकता. आणि नसेन भगरीचं पीठ तर थोडंसं म्हणजे कसंही त्याला आवळून येण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ त्याच्यामध्ये टाकावंच लागतं. तर इथे काय करतेय की मी जो खवा आणला होता तर ते त्याला 1 दिवस पूर्ण झाला होता आणि फ्रीजमध्ये तो ठेवल्यामुळे असं पूर्ण कोरडा कोरडा झाला होता. तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये दूध टाकतेय. आणि दूध कसं गरजेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचंय, थोडं थोडं हे करून. आणि तसं तर खव्यामध्ये काहीही दूध वगैरे टाकायचं काम पडत नाही, लगेच ते होऊन जातं. जर का तुम्ही लगेच खवा आणलेला असेल तर काहीही म्हणजे दूध वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं काम नसतं. तर इथे मी थोडंसं 5 मिनिटं त्याला साईडने ठेवतीये आणि तोपर्यंत आपली जी गुलाबजामुला लागणारी चाचणी आहे तर ती बनवून घेतेय. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलंय आणि 1 कप इथे साखर टाकतीये. जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप अजून साखर टाकू शकता. आणि इथे मी ऑप्शनल केसर टाकलीये. केसरने अजून त्याचा कलर जो आहे तर तो अजून छान येतो, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये केसर टाकलीये. तर विलायची पावडर, जर तुम्ही उपवासाला विलायची पावडर जर खात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये विलायची थोडी 4 पीसेस त्याच्यामध्ये कुटून वगैरे टाकू शकता. पण आमच्याकडे कसं विलायची खात नाही उपवासाला, तर त्याच्यामुळे मग मी ते स्किप केलंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी केसर टाकली. तर एका पॅनमध्ये मी तेल टाकतीये. तर गुलाबजामू जसं मी म्हणजे बनवणार तसं मी त्याच्यामध्ये थोडे थोडे लगेच बनवणार आणि लगेच त्याच्यामध्ये टाकणार असं मी करतीये. तुम्ही जर करून ठेवत असेल तर ते पण चांगलं आहे, कारण की जेव्हा आपण गुलाबजामू तळत असतो तर त्याला थोडासा टाइम लागतो, कारण की आपण एकदम कमी गॅसवर त्याला तळत असतो. तर जो समजा कोणाकडे सगळ्यात कमी गॅस जिथे चालतो ना त्याच्यावर तुम्हाला तो पॅन किंवा कढई असं ठेवायचंय. तर इथे 2 माझ्याकडे गॅस आहे. तर सगळ्यात कमी चालणारा गॅस कोणता आहे तर त्याच्यावर मी तो पॅन ठेवलेला आहे. एकदम कमी गॅस ठेवायचा आहे, म्हणजे काय होतं की आतून जो गुलाबजामू आहे तर तो एकदम असा जाळीदार होतो जर का कमी गॅसवर तुम्ही केलं. आणि जर फुल गॅसवर केलं तर एकदम आतमध्ये कसं असं पीठ पीठ होऊन जातं. तर त्याच्यासाठी एकदम मस्त कमी गॅसवर त्याला आपल्याला ठेवायचंय. तर इथे जो गुलाबजामुला लागणारी जी चाचणी आहे तर ती तयार झालीये. तर आपल्याला असं काही तार वगैरे नाही बनवायचं आहे त्या चाचणीचा, नॉर्मल अशी चाचणी बनवायची आहे. तर ती झालीये तर मी साईडने ठेवून दिलीये थोडंसं कोमट होण्यासाठी. थंड म्हणजे जास्त थंड नाही करायची आपल्याला चाचणी, थोडीशी कोमटच ठेवायची. तर इथे मी गुलाबजामू बघू शकता मस्त असे तरतरीत वरती आलेत ते तळल्याच्या नंतर. आणि पॅनमध्ये कसं आहे ना की जास्त गुलाबजामू बसतात आणि कढईमध्ये कसं खोल कढई असते ना तर त्याच्यामध्ये जास्त गुलाबजामू बसत नाही. जर तुम्ही तेल जास्त टाकलं तर गुलाबजामू ऑब्व्हियसली जास्त बसणारच. तर इथे मी जसं जसं बनवतीये तसं तसं त्याच्यामध्ये टाकतीये. तर इथे जो तळण्याचा जो टायमिंग आहे इथे थोडासा आपला टाइम जातो, कारण की इथे कमी गॅसवर आपण त्याला तळत असतो आणि त्याला चांगलं ब्राऊन होऊ द्यायचं असतं आपल्याला. लालसरनी लालपेक्षा पण थोडंसं जास्त होऊ द्यायचं असतं, तळू द्यायचं असतं. तर त्याच्यासाठी इथे थोडासा टाइम लागतो. बाकी प्रोसेस तर एकदम फास्ट होते, काही एवढं जास्त टाइम लागत नाही. आणि बघू शकता मस्त असे ब्राऊन झालेत ते, काळपट झालेत. काळपटच गुलाबजामू छान वाटतात, जास्त ब्राऊन म्हणजे लालसर ते कसं जास्त होत नाही, आतून जास्त म्हणजे होत नाही, ते एकदम जाळीदार बनत नाही. तर कमी गॅसवर ठेवलं ना तर मस्त
मस्त ते गुलाबजामुन बनतात. आणि फक्त इथे आता कसं आहे की पाक जो आहे तर तो कोमट पाहिजे आणि गुलाबजामुन पण हे थंड झालेले पाहिजे. तर इथे थंडे झाल्यावर गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये, कोमट पाकामध्ये त्याला टाकायचे आणि याला फक्त 20 मिनिटं ठेवायचे. मोजून 20 मिनिटं ठेवा तुम्ही, लगेच गुलाबजामुन आपल्याला खायला तयार होतात. तर इथे मी काय करते की 20 मिनिटं त्याला साईडने ठेवतीये आणि लगेच हस्बंडसाठी जे आहे तर ते आज नॉर्मल म्हणजे फक्त आमटी आणि भात खाणार होते, वरईचा भगरीचा भात खाणार होते. तर मी लगेच ते तोपर्यंत बनवलं आणि बघू शकता गुलाबजामुन इथे जे आहे तर ते 20-25 मिनिटं झाले होते. तर मस्त असे झालेत ते तयार, लगेच आपण खाऊ पण शकतो. तर लगेच मी त्यांना सकाळच्या टायमाला जेव्हा जेवण फराळाचं करत होते तेव्हाच मी त्यांना देऊन टाकले. बोलले मस्त झालेत गुलाबजामुन. तर तुम्ही आता फक्त 2-3 दिवसच राहिलेत तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपे आहे आणि झटपट बनणारे असे गुलाबजामुन आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान मस्त अशी मऊसूत त्याच्यामध्ये जाळी आलीये. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मी जसं सांगितलं की नॉर्मल अशी प्लेट बनवली आहे. तर इथे भात, सिंपल भात बनवलाय, त्याच्यामध्ये आलू वगैरे काहीच टाकलं नाहीये. तर तुम्ही भातामध्ये त्याच्यामध्ये आलू, शेंगदाणे, हिरवी मिरची असं टाकू शकता. पण मी याच्यासोबत आमटी बनवलेली होती तर आमटी असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीही टाकलं नाही भातामध्ये. भात मी प्लेन बनवला होता. तर मस्त अशी सिंपलची प्लेट आपली जी आहे तर ती तयार झालीये. तर लगेच मी माझ्या हस्बंडला देते. तर स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.